लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. लोकसभेत दोन्ही शिवसेनेचा स्ट्राईक रेट जवळपास सारखाच राहिला, तर विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना पूर्णपणे वरचढ ठरली. शिंदे सेनेनं 57 तर ठाकरे सेनेनं 20 जागा जिंकल्या. आता मुंबईत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचा मुद्दा काढला आहे. यामुळे शिंदे सेनेचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. शिंदे सेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपलाही याची झळ बसू शकते. बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव 2 दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाचे हाल करण्यात आले, त्यांच्या हातांचे ठसे घेण्यात आले, ते नेमके कशासाठी, असा सवाल करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या आरोपांचं टायमिंग पूर्णपणे चुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रामदास कदम यांनी या प्रकरणात घणाघाती आरोप करत चौकशीची मागणी केली, पण या सगळ्या प्रकरणामुळे त्यांनी शिंदे सेनेला गोत्यात आणलं आहे. कदम यांचे आरोप खरे आहेत, मग ते मागील 13 वर्ष काय करत होते? बाळासाहेबांचे हाल होत असताना कदम गप्प का राहिले? आता ठाकरेंसोबत फारकत घेतल्यावरच त्यांना याची आठवण कशी काय झाली? अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. रामदास कदम यांनी एका विधानानं संपूर्ण शिंदे सेनेला अडचणीत आणलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर आणि अर्जुन खोतकर या सगळ्या जणांच्या नैतिकतेवर कदमांनी एका झटक्यात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण ही सगळी मंडळी बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पुढे मंत्री झाली. या सगळ्यांची निष्ठा जर बाळासाहेबांच्या पायाशी होती, तर मग त्यांनी हा सगळा प्रकार सहन का केला? तो पाहून ते गप्प का बसले, असे प्रश्न उपस्थित होतात. विशेष म्हणजे ही सगळी मंडळी पुढे मंत्री झाली, त्यामुळे सत्तापदासाठी त्यांनी बाळासाहेबांसोबत घडलेला तथाकथित प्रकार मुकाट्याने पाहिला आणि त्याबद्दल सोयीस्कर मौन बाळगलं, असा अर्थ निघतो. 2014मध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवताना सनसनाटी आरोप केला होता. बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांनी तेलकट वडे देण्यात आले. मला त्याबद्दल समजल्यावर मी साहेबांना चिकन सूप पाठवलं, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता. जनमानसात त्याचे पडसाद उमटले. हे विधान राज ठाकरे यांच्या अंगलट आलं. वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांच्या द ठाकरे कझिन्स पुस्तकात 2014मध्ये घडलेला एक किस्सा आहे. त्यावेळी राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार होते. माहीम मतदारसंघातून त्यासाठी तयारी सुरू होती. याच निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंनी एका सभात बाळासाहेबांना तेलकट वडे दिले जात होते, असं विधान केलं. या विधानाबद्दल सामान्य लोकांना काय वाटते, याचा कानोसा राज ठाकरेंकडून घेण्यात आला. त्यासाठी राज ठाकरेंनी एक प्रकारे गुप्त सर्वे केला. मनसेचे नेते वागेश सारस्वत त्यांची ओळख लपवून काही दिवस माहीममधील अनेक भागांमध्ये फिरले. त्यांनी जनमानसांचा कानोसा घेतला. राज यांनी केलेले विधान अनेकांना रुचलेलं नव्हतं. राज ठाकरेंनी अशा प्रकारे घरातील गोष्टी चव्हाट्यावर आणणं लोकांना पटलं नव्हतं. त्यानंतर राज ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय बदलला. ठाकरे कुटुंब आणि मुंबई यांचं नातं मुंबईत अतिशय घट्ट आहे. त्यामुळेच राज यांनी 2014मध्ये वेळीच परिस्थितीचा अंदाज घेतला होता. आता तशाच प्रकारचं विधान रामदास कदम यांनी केलं आहे. याचे परिणाम त्यांचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत सहन करावे लागू शकतात.